तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। संरक्षण तज्ञ आणि निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आपल्यासोबत आहे। सर, अभय सर काय सांगणार, इराण आणि इस्रायल मध्ये जे युद्ध सुरू आहे, अमेरिकेनं ट्विट करून सांगितलेलं आहे की युद्धबंदी झालेली आहे, कसं बघता तुम्ही याच्याकडे? अमेरिकेने सांगितलेलं युद्धबंदी झालेली आहे हे ट्रम्पनी ट्विट केलं होतं त्यांच्या ट्विटरवर, पण हे जोपर्यंत प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत याच्यावर विश्वास ठेवू नये। मी असं नाही म्हणत आहे की ट्रम्प खोटारडे आहेत, पण ते वेळेच्या आधी बोलतात। कारण जेव्हा त्यांनी हे ट्विट केलं त्याच्यानंतर इराणचे परराष्ट्रमंत्री आणि संरक्षण मंत्री दोघांनी सांगितलं की ही युद्धबंदी आम्हाला मान्य नाही, जोपर्यंत इस्रायल हल्ला करणं थांबवत नाही तोपर्यंत आम्ही पण थांबवणार नाही, कारण इस्रायलने युद्ध चालू केलं होतं, त्यांनीच ते बंद केलं पाहिजे। आता खोमेनींनी सुद्धा ट्विट करून हेच सांगितलेलं आहे। तर आता जो हल्ले चालू आहेत इराणकडनं इस्रायलवर आणि इस्रायलकडनं इराणवर, ते हल्ले म्हणजे शेवटले हल्ले आहेत, कारण ट्रम्पनी 12 तासाचा टाईम प्लॅन सांगितलेला होता की आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इंडियन स्टँडर्ड टाईम आणि तिकडचा टाईम म्हणजे संध्याकाळी त्यांच्याही टाईमप्रमाणे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथे युद्धबंदी व्हायला पाहिजे। तर ती फेजेसमध्ये होईल आणि ही फेजेसमध्ये झाल्यानंतर जेव्हा अक्षरशः थांबेल त्यावेळेला आपण म्हणू शकतो की युद्ध थांबलेलं आहे। इराण म्हणतो आम्ही युद्धबंदी करणार नाही, आम्ही युद्ध स्थगित करू, कारण जोपर्यंत इस्रायल पूर्णपणे आपलं आक्रमण थांबवत नाही तोपर्यंत युद्धबंदीला काही अर्थ नाही आहे। इराणनं अमेरिकेच्या तळांवर हल्ले केलेले आहे, याचा भारतीयांवर काय परिणाम होतो, काय सांगणार? भारतीयांवर याचा परिणाम असा आहे की याच्यानंतर इराणनी सांगितलं होतं की आम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करणार आहोत। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जर बंद झाला तर नॅचरली तेलाचे भाव वाढतील। आपल्या इथे जे तेलाचं रिझर्व आहे ते सरकारचं रिझर्व जवळपास 22 पेट्रोल रिझर्व जवळपास 22 दिवसाचं आहे आणि ऑइल कंपन्यांचं जवळपास 40 दिवसाचं आहे। असं एकंदर आपल्याकडे 65 दिवसाचं रिझर्व आहे। तर काही दिवस जर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद राहिली तर आपल्याला फारसा धोका होणार नाही, कारण आपण रशियाकडनं आणि आफ्रिकन देशांकडनं तेल घेऊ, पण लाँग रनमध्ये याचं नक्कीच आपल्यावर परिणाम होईल। तेलाचे भाव वाढतील आणि महागाई वाढेल, कारण आपलं जवळपास 65% तेल जे आहे ते आखाती देशांच्याकडनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं येतं। खाद्यतेलांच्या किमती वाढायला लागलेल्या खाद्यतेलांच्या किमती याच्याकरता वाढायला लागलेल्या आहेत की आपला एक्सपोर्ट बंद झालेला आहे जो मिडल ईस्टमध्ये जाणार होता, त्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाल्यानंतर आपला एक्सपोर्टही बंद होईल, त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती आपल्या इकडे वाढतील आहे। अशा परिस्थितीत एकीकडे अमेरिकामध्ये युद्धबंदी झाली, इस्रायलने कालही हल्ले केले परत इराणच्या तळांवर, मिसाईल्सवर हे केलेले आहेत आणि इराणनी अमेरिकेच्या एअरबेसेसवरही हल्ला केलेला आहे। एक कतारच्या एअरबेसवर केला आहे आणि एक इराकच्या एअरबेसवर केलेला आहे, पण त्यांनी त्याची पूर्वकल्पना कतारला आणि इराकला दिलेली होती, त्यामुळे त्यांनी जवळपास इराणच्या सुप्रीम काउन्सिलच्या मताप्रमाणे अमेरिकेने जितके बॉम्ब याच्यावर टाकले किंवा मिसाईल्स त्यांच्या तिन्ही अण्वस्त्र केंद्रांवर टाकले तितके त्यांनी या 2 एअरबेसेसवर टाकलेले आहेत। याचा अर्थ असा की जवळपास 30 ते 40 मिसाईल्स कतार आणि इराकमध्ये गेलेले आहेत, पण त्याच्यापैकी 1 किंवा 2 मिसाईल्स फक्त बाजूला पडलेले आहेत, पूर्ण त्याचं झालेलं नाही आहे नुकसान। कुठलंही रनवेचं नुकसान नाही झालेलं किंवा हँगरचं नाही झालेलं किंवा कुठल्याही प्रकारची प्राणहानी झालेली नाही आहे। याचा अर्थ असा की हा एक फेस सेव्हिंग फॉर्म्युला होता जो त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यामुळे युद्धबंदी कितपत चालू राहील ते माहिती नाही। सर, युद्धबंदी झाली नाही तर भारताच्या अर्थकारणावर, व्यापारावर काय परिणाम होईल? आपल्याला काही भुर्दंड, महागाईचा भुर्दंड, पेट्रोल तुटवड्याचा भुर्दंड सहन करावा लागेल? नाही, आपल्यावर परिणाम तर होईल, आजच झालेला आहे, कारण कतारने आपली एअरस्पेस बंद केलेली आहे, बहरीननी बंद केलेली आहे, लेबनाननी बंद केलेली आहे, त्यामुळे मिडल ईस्टमधनं जाणारी किंवा आफ्रिकेमधनं जाणारी जी काही अरबस्तानमधनं जाणारी जी काही विमानं होती ती सगळी आता डायव्हर्ट होऊन केप ऑफ गुड होपकडनं चाललेली आहेत। त्याच्यामुळे युरोपला जाणाऱ्या एअरलाईन्स आणि अमेरिकेकडे जाणाऱ्या एअरलाईन्स यांच्यावर अतिरिक्त बोजा पडेल
असं म्हणतात की जवळपास 130 फ्लाईट कॅन्सल झालेल्या आहेत किंवा डायव्हर्ट झालेल्या आहेत. आता याचा बोजा एअरलाईन स्वतः झेलतं का त्यांच्या ग्राहकांवर टाकतं हे पाहायला पाहिजे. तर अजून झालेलं नाही आहे. पण अनेक ग्राहक जे आहे किंवा प्रवासी जे आहेत त्यांना फार त्रास सहन करावा लागतो. याच्यामुळे असं म्हणतात की जवळपास 6000 प्रवासी याच्यामुळे अफेक्ट झालेले आहेत. खूप धन्यवाद. याचा परिणाम आपल्या देशापर्यंत पोहोचला ना भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर पेट्रोल चा तुटवडा निर्माण होईल अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.